अक्षय तृतीयेचा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. अक्षय तृतीयेला पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश या पंचमहावेदांमध्ये व्यक्त करतात. या दिवशी सोनं, कपडे, मातीचा माठ खरेदी करणे हे शुभ मानले जाते व अन्नधान्याची पूजा केली जाते आणि दानही केले जाते. जैन धर्मामध्ये याच दिवशी हे व्रत करण्याचे महत्त्व आहे. माता अन्नपूर्णा जयंती ही साजरी केली जाते. परशुरामाची जयंती ही साजरी केली जाते. याच दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत यांची रचना केली आणि लेखणी श्री गणेशांनी केली. अक्षय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही, नष्ट होत नाही. जप, दान, ज्ञान हे जे काही द्याल ते कधीही कमी पडत नाही. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते. ते कधी रिकामे होत नव्हते आणि त्यातूनच पांडवांना अन्न मिळत होते. असं मानलं जातं की भगवद्गीतेचा 18वा अध्यायाचे पठण केले जाते. अशी अक्षय संपन्नता आपल्या आयुष्यात यावी आणि अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा म्हणून लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते.